हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण पालक भजी कशी बनवायची ते बघणार आहोत. इथे मी एका बाउलमध्ये बेसन घेतलं आहे. तर आपल्याला लागतं तेवढं बेसन घ्यायचं. हे एक वाटी बेसन असेल. आता त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं, हळद, त्यानंतर आपण धने जिरे पावडर घालूया त्यामध्ये 1 चम्मच. नंतर लाल तिखट आपल्या चवीनुसार ॲड करायचं आहे, तुम्हाला जसं तिखट लागतं. ओवा टाकायचा आहे आपण त्याच्यामध्ये, तो हातावर थोडा क्रश करून टाकायचा. हिंग घातले मी थोडंसं. आता चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली मिरची ते घालायची आपण. आता ऑलरेडी आपण लाल तिखट घातले त्यामध्ये, सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त तिखट करू शकता. त्यानंतर पालक घेतलाय मी, स्वच्छ धुवून चिरून घेतलाय पालक. हा पण तुम्हाला जेवढा लागेल तेवढा ॲड करू शकता. आता मी 1 मूठ भरून पालक घेतलाय. आता आपल्याला हे हाताने एकत्र व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आधी आपल्याला सुकंच मिक्स करायचं आहे, त्यामध्ये पाणी नाही घालायचं. असं कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कांद्यामध्ये आणि पालकमध्ये पण थोडं मॉइश्चर होतं ना, म्हणजे आपण थोडं धुवून घेतलं होतं पालक, तर मग ते थोडंसं पाणी असतं, त्यामुळे पाणी सुरुवातीला जास्त नाही घालायचं. नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी आपण ॲड करू शकतो. आता मी थोडं थोडं पाणी घालून ते व्यवस्थित एकत्र करून घेतले. सो आपलं बॅटर तुम्ही बघू शकता रेडी आहे. आणि याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची, जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. थोडासा सोडा घालायचा आहे खायचा, चिमूटभर. आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे. हे बघा मी कसं ठेवलंय, जाडसर असं, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही आहे. सो असं आपल्याला व्यवस्थित ते करून घ्यायचं आहे. आता इथे आपण कढई ठेवून घेऊया भजी फ्राय करण्यासाठी. सो तेल ठेवायचं आहे तापवायला. आता तेल गरम झालंय की नाही हे चेक करून मग त्यामध्ये आपण थोडं थोडं बॅटर सोडायचं आहे. सध्या पावसाचं वातावरण आहे, बाहेर मस्त पाऊस पडत आहे. सो गरम गरम भजी खायला खूप छान वाटतं. सो तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल. आता आपण ते पलटी करून घेऊया. छान असं खरपूस भजी भाजून घ्यायचं आपल्याला. तुम्ही बघू शकता भजी आपले खूप छान क्रिस्पी झालेत, कलर पण खूप छान आलाय. सो आपले तळून झालेत ते. आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. आता आपण सेकंड बॅच तळून घेऊया. सो मी ते सेकंड बॅच टाकली आहे फ्राय करायला.
हे पण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे क्रिस्पी होईपर्यंत. सो आता आपण 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्याला मी मधून असं चीर मारून घेतली आहे. तर त्या आपण ऑइलमध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत भजीसोबत खाण्यासाठी. थोडं काळजीपूर्वक करा कारण तेल उडू शकतं अंगावरती. मिरच्या आपण तळून घेतल्या आहेत. त्या आता आपण काढून घेऊया भजीवरच. सो अशा प्रकारे आपली पालक भजी रेडी आहे. सो कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? रेसिपी आवडली असेल तर